कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेणार आहेत। अतिरिक्त न्यायालयाच्या निर्णयाविरोधात माणिकराव कोकाटे याचिका दाखल करतील। जिल्हा कोर्टाने शिक्षेला स्थगिती दिल्यास कोकाटेंना मोठा दिलासा मिळणार आहे। एकीकडे कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक झालेले असताना दुसरीकडे कोकाटे कोर्टात धाव घेत आहेत। सदनिका बळकावल्याप्रकरणी कोकाटेंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000च्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। न्यायालयात याचिका दाखल करता तुम्ही? करणार आहे न्यायालयात याचिका दाखल करता तुम्ही? करणार आहे 20 तारखेला कॅबिनेट मिनिस्टर महाराष्ट्र राज्य श्रीयुत माणिकरावजी कोकाटे यांच्या विरुद्ध जे जजमेंट झालेलं आहे, निर्माण ट्रायल कोर्टाने दिलेलं आहे, त्याच्या विरुद्ध आज आपण अपील दाखल करतोय। परंतु ऑनलाईन रजिस्ट्रेशनचं असल्यामुळे आज ते दाखल करून आजच कोर्टापुढे निघेल का ते उद्या निघेल हे मात्र सांगता येत नाही। आणि मग कोर्टापुढे निघाल्यावरती त्याच्यावरती आर्ग्युमेंट सुनावणी होईल। नाही, त्याला आज स्थगिती मिळेल। कारण काय झालेलं आहे की ज्या ज्या या केसेसमध्ये अशा शिक्षा झालेल्या आहे, माझ्या तरी आठवड्यातली 3-4 स्थगिती मिळालेली आहे। त्यामध्ये राहुल गांधींना मिळालेली आहे, त्यानंतर सुनील केदारना मिळालेली आहे, त्यानंतर मला वाटते दमनदीवची कुठेतरी खासदार त्यांना मिळालेली आहे। त्यामुळं ताबडतोबीने याला आज नक्की स्थगिती मिळेल। पण विधिमंडळामध्ये हा विषय अजूनपर्यंत गेला नाही, विरोधक सांगतात आतापर्यंत राजीनामा घ्यायला पाहिजे। नाही, काल मी अध्यक्ष महोदय यांचं ऐकलं, त्यांनी असं म्हणालं की मला जी सर्टिफाईड कॉपी आहे ती मिळालेली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।